सुंदर ते ध्यान उभे विटेवरे 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 करकटावरी ठेवणी करकटावरी तुळसी हार पीतांबर तुळसी हार करकटावरी ठेवणीया करकटावरी ठेवणीया तुळसी हार काशी पीतांबर तुळसी हार तुळसी हार काशी पीतांबर आवडे रंगवर हे ध्यान आवडे निरंकार हे ध्यान तुळसी हार काशी पीतांबर तुळसी हार काशी पीतांबर आवडे मकर कुंडले तळपाती मकर कुंडले तळपती
श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर Hare Jai Jai Ram Krishna
साधनी सुख झाले हो साधनी भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित भावे गावे शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित
तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव काचे आणि गुण दोष मनानाने गुण दोष मनानाने गुण दोष मनानाने काचे आणि गुण दोष मनानाने गुण दोष मनानाने तुझा तुका म्हणे फार धर्या थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा हे देव तुझा भावा हे देव भावा हे देव तुझा भावा हे देव भावा हे देव करे हा तरी हा तुझे बाबा हे देव तरी हा सुलभ पाव तरी सुलभ पाव तरी हा सुलभ पाव
गावे गावे गीत गावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध भाव आहे देव शुद्ध भाव आहे देव शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध भाव आहे देव शुद्ध भाव आहे देव करिया सुलभ उपाव हा सुलभ
विठ्ठल अनिकाचे काणी गुणदोष मना नानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरणा संताची दुसरे जगरा संताची दुसरे जगरा संताची संत प्रभादाने कथेचा विस्तार वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून याता भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव परमात्मा कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्ती परायण परम प्रेमी ज्यांना आपण वारकरी रत्न म्हणतो असे याच गावचे श्री हरिभक्ती परायण परमप्रेमी पांडुरंग महाराज आव्हाड यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे श्री हरिभक्ती परायण परमपूज्य
जोग महाराज भजनी मठाचे अध्यक्ष मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या कुशल मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने या गुणीजनांच्या उपस्थितीत, आता कोणाचंच नाव सांगत नाही, कारण नाव घेतलं आणि ते नाव घेता घेता एकाच राहिलं की वाटतं माझं नाव घेतलं नाही साऱ्यांचं घेतलं, म्हणून कोणत्याही गुणवानांचं नाव घेतलं समाधान आहे ना. अशा या गुणवानांच्या उपस्थितीमध्ये या पाटोळे गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामध्ये चाललेला. मला असं वाटतं या गावातल्या लोकांना जर विचारला हा कार्यक्रम किती वर्षापासून चालू आहे तर वर्ष सांगता येतंय की नाही होऊन जाईल. म्हणून कार्यक्रम पत्रिकेवर देखील किती वर्षापासून चाललंय असा उल्लेख केला नाही सांगता येणार. अरे मला तर असं कळतंय बरं का, पांडुरंग बाबाचा कालावधी, त्याच्या अगोदर पांडुरंग बाबाच्या ह्याच्यापासून हा कार्यक्रम चालू मीच या गावामध्ये किती वर्षापासून येतोय मला माहित नाही. अरे इतक्या वर्षापासून येतो, या कार्यक्रमाची सुरुवात मी येतोय त्या कालावधीपासून चाललेला नाही, त्याच्या अगोदर कितीतरी वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. असा हा सालाबाद प्रमाणचा कार्यक्रम, आणि या सालाबाद प्रमाणच्या कार्यक्रमातला आजचा जो दिवस आहे तो कितवा दिवस आहे? दुसरा दिवस आहे. तिसरा दिवस आहे. आता तुम्ही जरी मला म्हटलं दुसरा आणि तिसरा आणि चौथा तरी मी तुम्ही म्हणतो तसं, म्हणजे असा हा आपला सालाबाद प्रमाणचा कार्यक्रम आज माझ्याकडे ही तिसऱ्या दिवसाची सेवा ही आलेली. इतक्या वर्षापासून आपण कार्यक्रम टिकवला ही अति महत्वाची गोष्ट आहे बघ. अरे पूर्वीच्या मंडळींनी कार्यक्रम सुरू केला, पांडुरंग बाबांनी सुरू केला, आणि तो कार्यक्रम तुम्ही चालू ठेवला, याचा अर्थ इतकी तुम्ही आपली भावना आहे ना ती टिकून धरली. मला असं वाटलं या भावनेचंच आपण वर्णन करावं, म्हणून विचारपूर्वक अभंग मी आज सेवेकरता घेतलेला आहे. तो आपल्या समोर म्हणून दाखवलाय. बहुतेक करून हा जो अभंग आहे ना सर्वांच्या पाठ आहे का नाही? म्हणून दाखवल हा? अरे हे काय म्हणून तर दाखवतीलच, परंतु तुम्ही यांना जर म्हटलं ना याच्यावर कीर्तन करा तर कीर्तन करू. म्हणजे असा सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठ असणारा अभंग मी आज सेवेकरता घेतलेला आहे. मोठा गोड असा अभंग आहे बरं का. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देव प्राप्तीचा सुलभ असा उपाय सांगत आहे. आणि असा देव प्राप्तीचा सुलभ उपाय सांगत असताना त्या देव प्राप्तीमध्ये अडथळे कशा कशाने येतात ते आपल्याकडून घडू नयेत याचा देखील तुकोबारांनी उल्लेख केलेला आहे. असा हा गोड असा अभंग मी आज सेवेकरता घेतलेला. अरे आपण माणसाच्या जन्माला आलोय, बरोबर आहे. माणसाच्या जन्माला येऊनही बऱ्याचशा लोकांना आपण मानव आहोत याची जाणीव नाही. मी या ठिकाणच्या माझ्या समोर बसलेल्या मंडळीवर अपवाद करत नाही. या ठिकाणी येणारी नेहमीची श्रवण करणारी मंडळी, त्यांना आपण मनुष्य जन्माला आलोय याची जाणीव असेल, त्याच्याबद्दल वाद नाही. पण अशी काही माणसे मनुष्य जन्माला येऊनही आपण मानव आहोत याची जाणीव बऱ्याचशा लोकांना नाही. कशावरून सांगतो? अरे ही मंडळी माणसाच्या जन्माला येऊनही वेदाने जे सांगितलंय ते करत नाही करत. या अभंगामध्ये म्हणजे ज्या अर्थी वेदाने सांगितल्याप्रमाणे करत नाही, मनुष्य जन्माची कर्तव्य बजावित नाहीत, त्या अर्थी ते माणसाच्या जन्माला येऊनही त्यांना आपण माणूस आहोत याची जाणीव नाही.
आणि खरंय बरं का, देव दुर्लभ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला हा, पण असा दुर्लभ मनुष्य जन्म मिळूनही या ठिकाणी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपलं कर्तव्य काय आहे, इथून आपल्याला कुठं जायचंय याचं बऱ्याचशा लोकांना भान नाही. आणि म्हणून या मनुष्य जन्माला येऊनही काही माणसं जे करू नये ते करतात हा, जे खाऊ नये ते खातात, जे पाहू नये ते पाहतात हा. अशा प्रकारची माणसाची जी वागण्याची रीत आहे ना, याचाच अर्थ असा आहे हे मनुष्य जन्माला आलेले, पण मनुष्य जन्माला येऊन आपण मानव आहोत अशी जाणीव त्यांना नाही. तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली हानी, मनुष्यपणा केली हानी, मनुष्यपणा केली हानी. तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा असे जे चढ उतार करतात ना, ते मुद्दाम मला चुकवण्याकरता करतात. हे स्वरावर ज्यांचं नियंत्रण आहे, ज्यांना त्यातलं ज्ञान आहे, ते अशा प्रकारचे चाल म्हणायची झाली तरी अशा पद्धतीने म्हणतात. पण एखाद्या वेळेस ज्याचा ताल स्वर पक्का नाही तो मात्र गोंधळून गेल्याशिवाय राहणार. माझी गडबड तशी आहे, जरी माझी गडबड झाली तरी तुम्ही सावरणारी आहेत हा. मी काय सांगत होतो, अरे अशी माणसं जन्माला आलेली, पण जन्माला येऊन ते वेदाने सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत, सत्शास्त्र श्रवण करत नाहीत हा, सत्संगती करत नाहीत. अशा पद्धतीने त्यांचं जे वागणं आहे ना, त्यांना आपण मानव आहोत अशी जाणीव नाही, आणि म्हणून ते पशुतुल्य जीवन जगतात. अरे पशुला जसं काहीच कळत नाही, एखाद्या पशुला जर आपण विचारलं तू कशा करता इथं आलाय हा, तो म्हणेल काय भाषण करता आलोय. पशु नाही म्हणणार, गाढव म्हणणार काय हा. अरे गाढवाला जर विचारलं तू या ठिकाणी आला कशा करता, तो नाही म्हणणार मी भजन करण्याकरता हा. आणि असं तो त्याला उत्तर तो सांगणार नाही, आणि तुला इथून कुठं जायचंय हे देखील त्याला सांगता येणार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोगी, उत्तम मध्यम भोगी, आपण करू नये, हे पुण्य आपण ते करावं असं पशुला कळतं का? पशुला कळत नाही, कळत नाही.
दारू पिऊ नये हे पशुला कळतं? कळत नाही दारू पिऊ नये, पण तरी देखील पशु पित नाही, आहे का नाही? आणि माणसाला कळतंय पण माणूस पितोय. मला तर वाटतं पशुपेक्षा खाली गेला, नाही कळत. अरे त्यांना, अरे पशुला जसं काही कळत नाही त्याप्रमाणे माणसालाही मनुष्य जन्माला येऊन जर कळत नसेल तर माणसापेक्षा पशु बरे ना. पशु बरे की नाही? म्हणून तर बर का, मनुष्य जन्माला येऊन मनुष्य जन्माचं कर्तव्य ज्यांना समजत नाही त्यांना साधू संतांनी पशुच म्हटलेलं आहे. म्हटलंय की नाही? भक्ती विना पशु भक्ती विना माणसाच्या जन्माला येऊन त्यांनी जीवनामध्ये भक्तीच केली नाही तर नाथराय कडक शब्दामध्ये सांगतात तो 5वीच्या दिवशी सटवला कसा गेला, कसा ना सटवीने नेला, कैसा नाही. म्हणजे मनुष्य जन्माला येऊनही ज्याला काही कळत नाही, जीवनामध्ये भक्ती नाही, काही नाही, अशी जी माणसं आहेत ना ते पशुपेक्षा देखील हलकी. पशुला 4 पाय, कुत्र्याला किती पाय? 4 पाय. तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय हा आपल्या जीवनामध्ये भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही. मग तुकोबाराय म्हणतात ते माणसाच्या जन्माला आलाय पण कुत्र आहे, ते कुत्र मनुष्य परी. म्हणजे ज्या माणसाला आपल्या मनुष्य जन्माचं कर्तव्य कळत नाही, पशुतुल्य जीवन जगतो, त्याला साधू समजतो, मानव म्हणत तयार नाही मानव म्हणत, कुत्री म्हणतात, कुत्री. नाही पादचारी तुकोबारांच्या संवादातून तुकोबारांना म्हटलं, तुकोबाराय होत्या माणसाला तुम्ही कुत्र म्हणता, कुत्र्याला 4 पाय असतात, याला 4 पाय नाहीत ना. याला म्हणजे तुमच्याकडे बोट केल्यावर मला हातवारे केल्याशिवाय बोलता येत नाही. आणि एखाद्याचा असा भास होतो ज्या अर्थी आपल्याकडे बोट करतात आपल्याला सांगतात तसं मी कोणाला. पण दुर्दैव असं मला वाईट सवय लागली, हातवारे केल्याशिवाय मला बोलता येत बरं का. तुम्ही माझ्याकडे पाहताय, मी तुमच्याकडे बोट नाही करणार, कोणी तसा गैरसमज करू नका बरं का. तुकोबाराय म्हणतात नका नसू द्या 4 पाय, त्याला 2च पाय, 4 पाय कुत्र्यासारखे नाही. आणि दुसरा फरक म्हणजे तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय ज्यांना तुम्ही कुत्री म्हणता त्यांना 4 पाय नाहीत आणि पुन्हा शिफ्टी नाही, शिफ्टी. तुकोबाराय म्हणतात नका नसू द्या शिफ्टी नाही, कुत्र्यासारखे 4 पाय नाही, तरी हे 2 पायाचं बिना शेपटाचं कुत्रच. पुस नाही पायचारी मनुष्य परी मनुष्य परी कुतरी मनुष्य परी पुस नाही पायचारी
मनुष्य जन्माचं कर्तव्य समजत नाही त्याला कुत्र म्हणतात, गाढव म्हणतात. हे म्हणतात की नाही? अरे माणसाला जर कळत नसेल आपण आलोय कशा करता, गाढवाला जसं काहीच कळत नाही. गाढव तुमच्या गावात आहे का? गाढव गाढव त्या गाढवाला काही कळत नाही. गाढव आहे त्यांना कळत नाही. गाढव आहे ना मोठं विचित्र आहे बघा. त्याच चांदणं स्वच्छ चांदणं प्रकाश पडलेला आहे, चंद्राचा प्रकाश आहे. पण असं स्वच्छ चांद्र पडलेलं असलं ना ते गाढव त्या चांदण्याच्या प्रकाशात चालत नाही. जिथं अंधार आहे तिथून चालत, कारण त्याला वाटतं सूर्य उगवला आणि त्या सूर्याचा ताप होणार आहे, आपल्याला गरमी जास्त होणार आहे, म्हणून चंद्राच्या प्रकाशात चालत नाही, त्या अंधारातून चालत. त्याला कळत नाही ना. तसं काही माणसाला अरे स्वच्छ परमार्थ आहे, अशा चंद्राच्या प्रकाशासारखा परमार्थ आहे, परंतु तो परमार्थ समजत नाही.